नमस्कार मंडळी, मी रुपाली आणि आज आपण बनवणार आहोत आईस्क्रीम। त्यासोबतच दुसरी एक रेसिपी पण बनवणार आहोत ज्यामध्ये आईस्क्रीम वापरतात। तर सर्वप्रथम आईस्क्रीमसाठी एका पॅनमध्ये एक मोठा कप दूध घेतलेला आहे। दूध छान उकळून घेतला आहे। 10 ते 20% आटवून घेतलेला आहे फक्त, कारण यामध्ये 2 चमचे दूध पावडर टाकणार आहोत आपण। त्यानंतर 1 ते 1.5 चमचा साखर। गोडाचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता। इथे मी मँगो आईस्क्रीम ट्राय करत होती। सोशल मीडियावर खूप चालत होती ही मँगो आईस्क्रीम, तर म्हटलं बघूया बनवून आपण सुद्धा। तर मँगोची कोय काढता काढता त्या मँगोचे फार हाल झालेले आहेत। आंब्याचे एवढे हाल का झाले, तर हा आंबा असा होता की ज्यामध्ये असतात ना ते धागे दोरे, तर तसा हा आंबा होता। खाल्ल्यानंतर दातामध्ये जे दोरे अडकतात ना, तर ह्या आंब्यामध्ये खूप जास्त होते ते। मँगो आईस्क्रीम बनवायची असेल तर आंबा घेतानाच तो लंबुळका आकाराचा असतो ना, तो घ्यायचा, ज्याच्यामध्ये गर जास्त असतो आणि कोय पातळ असते, आणि म्हणून ती कोय पटकन निघते। तर इथे कोय तर कशीबशी काढली मी, पण आंबा पार फाटून तुटून गेला। आणि इकडे आईस्क्रीम थंड झाली होती ह्या आंब्याचा कार्यक्रम होईपर्यंत। दूध पावडर आणि साखर घातल्यावर 5 ते 10 मिनिटं शिजवलं मी, आणि थंड झाल्यावर मिक्सर जारमध्ये 3 ते 4 वेढे फिरवले। मिक्सरमध्ये फिरवणं इथे खूप गरजेचं आहे, यामुळे आईस्क्रीम आपली छान क्रीमी होते आणि टेक्स्चरही खूप छान येतं। एकदम कुल्फीवाल्याजवळ जशी मिळते ना, कुल्फीवाल्या मामांजवळ, तशीच ही आईस्क्रीम लागते। नंतर त्या आंब्यामध्ये टाकली खरी आईस्क्रीम मी, पण ती पूर्ण तळाला बसली होती, पूर्ण खाली कपमध्ये ती उतरली होती। मग आईस्क्रीम तशीच सेट व्हायला ठेवली मी डीप फ्रीजमध्ये रात्रभर, आणि आंबा घेतला काढून आणि टाकला खाऊन तसाच। त्यानंतर दुसऱ्या दिवशी होता उपवासाचा दिवस। म्हटलं चला आईस्क्रीम आहे तर काहीतरी बनवूया। मग लेबन घेतलं, थोडा सुकामेवा घेतला बारीक करून, 1 कपमध्ये लेबन टाकलं, त्यावर सुकामेवा टाकला आणि त्यावर ही आपण बनवलेली होममेड आईस्क्रीम टाकली। झाली ना तयार दुसरी रेसिपी, ती म्हणजेच लस्सी। आणि ही लस्सीसुद्धा एकदम जी बाहेर स्टॉलवर वगैरे मिळते ना, तशीच लस्सी झालेली आहे, एकदम छान झालेली आहे। यामध्ये फक्त दुसरा सुकामेवा काही नसेल तर तुम्ही फक्त काजूही टाकू शकता। काजू बारीक करून टाकले तरीही याची टेस्ट एकदम बाहेर मिळणाऱ्या लस्सीसारखीच लागते। ह्यांना आणि श्रवणांना सगळ्यांना ही लस्सी आणि आईस्क्रीम दोन्हीही कमाल झाले होते, खूप आवडले सर्वांना। तर एकदा नक्की बनवा आणि खाऊन प्या किंवा पिऊन खा।